पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच टीमनं परवा दिवशी पहाटे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी या इल्लीगल पार्टीवर रेड टाकली आणि त्यानंतर तिथं जवळपास 23 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांचे रक्ताचे नमुने त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत। ते नशेच्या अवस्थेत होते। बरीच मोठी कारवाई आहे ही। आपल्यासोबत स्वतः पोलीस आयुक्त सर आहेत। सर, नक्की कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन मिळाली होती आणि तिथं काय काय समोर आलंय सर? एक गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती की काही लोक अशा प्रकारची एक इल्लीगल पार्टी आयोजित करत आहेत। त्यामध्ये अशी पण इन्फॉर्मेशन होती की त्यांच्याकडे FL3 लायसन्स आहे, ते 11-11:30 वाजेपर्यंतचे आहे, परंतु उशिरापर्यंत चालणार आहे। त्यांनी पूर्ण आयोजनमध्ये जे व्हेन्यू आहे त्यांनी लोकांना डिस्क्लोज केला नव्हता आणि शेवटचे क्षणी त्यांनी हे व्हेन्यू डिस्क्लोज केला। अशा प्रकारच्या आयोजनामुळे हे नक्कीच ज्यावेळी इन्फॉर्मेशन आली हे लक्षात आली की काहीतरी गैरकायदेशीर होणार आहे। म्हणून क्राईम ब्रांचची एक टीम फॉर्म करण्यात आली होती आणि तिथे एक ट्रॅप लावून आमचे लोक बसले होते आणि अशा प्रकारचे खरं इलिगल पार्टी आयोजित करण्यात आली होती अशी दिसून आली आणि त्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। कायदेशीर कारवाई झालेली आहे। त्यामध्ये लिकरची मोठा साठा भेटलेली आहे। काही प्रमाणात छोटाच प्रमाण असतील, परंतु काही गांजेचे पण पुडी भेटलेली आहे। अशा प्रकारचे हे आयोजन हे आम्ही वारंवार लोकांना सांगितलेले आहे की जे नाईट लाईफचे जे वेळ आहे ते वेळेचे मर्यादामध्ये आणि नियमाचे मर्यादामध्ये हे त्यांनी पार्टी आणि जे जे काही पब्स इत्यादी आहे ते चालण्यामध्ये हरकत नाही। परंतु यामध्ये कोणी काही गैरकायदेशीर कृत्य करत असतील तर त्यावर अत्यंत कडक भूमिका पोलीस दलांची आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्वी पण सांगितले आहे, पूर्वी पण कारवाई झालेली आहे आणि ही कारवाई अत्यंत मोठी होती। कारवाई कडक झालेली आहे आणि अशा प्रकारचे परत कोणी हिम्मत करू नये अशा प्रकारचे आयोजन करण्यासाठी यासाठी आम्ही एक अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे। आम्हाला सगळ्यांना आव्हान राहील की अशा प्रकारचे आयोजनामध्ये पार्टिसिपेट करण्याचे बली पडू नये आणि अशा प्रकारचे इल्लीगल पार्टीजमध्ये किंवा इल्लीगल ठिकाणी जाऊन स्वतःचे सुरक्षा पण धोक्यात कोणी आणू नये यासाठी आमची आव्हान राहील आणि अशा कोणीही याचे पुढे केला तर अशाच प्रकारचे कडक कारवाई होईल। सर, अंदाजे किती लोकांवर आपण गुन्हा दाखल केलाय? ऑर्गनायझर ज्या पद्धतीने हे प्लॅन करतात, सिक्रेट ठेवतात या पार्ट्या अशा पद्धतीने? सर्व ऑर्गनायझर्सवर आणि त्यांचे जे टीम मेंबर्स होते जे त्यांनी जे हे आयोजन केलेली आहे त्याचे सर्वांवर करण्यात आलेली आहे। काही लोकांचे ब्लड सॅम्पल्स घेण्यात आलेली आहे। ते ब्लड सॅम्पल जे प्रथमदर्शनी ब्रेथ ॲनालायझर्समध्ये किंवा प्रिलिमिनरी टेस्ट्समध्ये जे आक्षेपार्ह ज्याचे हे दिसून आला त्याचे सॅम्पल्स वगैरे घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सर, तो बंगला आणि डीजे जे 1 कोटीच्या वर आहे, एक लाऊड साऊंड त्या ठिकाणी होतं, हे सुद्धा आपण जप्त केलंय? सील बरोबर आहे, ते पण जप्त करण्यात आलेली आहे आणि ते जे ठिकाण आहे ते पण सील करण्यात आलेली आहे। बारीक त्याचे टेक्निकल डिव्हाइसेसची मदतीने आणखी ते पूर्ण परिसराची झडती पण घेण्यात येत आहे आणि अत्यंत कडक आणि अत्यंत परिणामकारक कारवाई आरोपींवर होईल जेणेकरून याचे पुढे कोणी अशा प्रकारचे कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही या भूमिकाची आम्ही आहे। सर, हे फक्त पुण्यातूनच नव्हते तर दिल्ली, राजस्थान, इंदोर, बँगलोर इथून सुद्धा हे मुलं मुली या ठिकाणी पोहोचलेले होते। काही एअर तिकीट सुद्धा त्या ठिकाणी मिळालेत। आलिशान गाड्यातून हे सगळे तिथं आले होते। बरोबर आहे, मी सांगितले हे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती आणि खरं हे टिप आम्हाला भेटला होता म्हणून पूर्ण प्रॉपर प्लॅनिंगनी ही कारवाई क्राईम ब्रांचची टीमनी केलेली आहे। त्यांनी ऑर्गनायझर्स काही बरेचशी गोष्टी गोपनीय ठेवत असताना पण ही कारवाई पोलीस दलांकडून झालेली आहे आणि अशा कोणीही याचे पुढे जर निर्देशनास आला नक्कीच याच्यापेक्षा पण आणखी मोठी कारवाई होईल। सर, जे आयोजक आहेत त्यांची ही पार्टी संपल्यानंतर अर्थात प्रोजेक्ट एक्स जी हाऊस पार्टी होती ती संपल्यानंतर पहाटे म्हणजे अर्थात 6-6:30ला त्यांची एक दुसरी पार्टी सुद्धा सुरू होणार होती जी म्हणजे पूल पार्टी होती अशी माहिती मिळते। आता ती तपासावर आता प्राथमिक स्टेजवर आहे। जे जे काही गोष्टी त्यांचे इंटरोगेशनमध्ये किंवा टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल त्याच्याप्रमाणे कारवाई होईल। सर, या अशा गोष्टी रोखण्यासाठी शिक्षणाचं माहेरघर आहे पुणे आणि सातत्याने याच्या अगोदर देखील काही व्हिडिओ समोर आलेले होते, पब्समधले अश्लील व्हिडिओ, आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने आता ट्रेंड बदललाय, बंगले घेतले जातात लांब आणि अशा पार्टीज कंडक्ट। बरोबर आहे, पूर्वी पब्समध्ये बरेचशी इलिगॅलिटीज चालायची। आता खरी गोष्टी सांगायचे तर
पब सत्ता 99% नियमाचे आज चालण्याची चित्र आज पुण्यात दिसत आहे. एखादी टक्के इंडिव्हिज्युअल एबरेशन जे समोर येते त्यांच्यावर कारवाई होते. हे एक नवीन ट्रेंड की हाऊसमध्ये प्रायव्हेट फार्म हाऊसेस आणि बंगलाजमध्ये अशा प्रकारचे पार्टी आयोजन करण्याची हे ट्रेंड आता प्रथम वेळी हे दिसून आलेली आहे आणि नक्कीच अशा प्रकारचे गोष्टीवर आमचे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल अत्यंत बारकाईने हे करत असते आणि त्याप्रमाणे आम्ही अत्यंत सतर्कतेने अशी गोष्टीवर लक्ष ठेवते. ड्रंक अँड ड्राईव्ह आणि नाकाबंदी शहराला मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ते वेळोवेळी करण्यात येते. फ्रायडे सॅटर्डेला आणखी जास्ती इंटेन्सिव्हरित्याने अशा प्रकारचे पोलीस प्रेझेन्स रस्त्यावर असते. लोकांनी शहरचे नागरिकांनी सुरक्षित राहावी, त्यांचे सेफ्टीसाठी त्यांचे सिक्युरिटीसाठी रस्त्यावर कोणताही इनडिसिप्लिन होणार नाही, ड्रंक अँड ड्राईव्ह चालणार नाही, ट्रिपल सीट चालणार नाही किंवा काही इतर अँटी सोशल एलिमेंटचे वास्तव्य रस्त्यावर होणार नाही, यासाठी पोलीस दल पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि बदललेले चित्र दिसत आहे. एखादी अशा प्रकारचे जे एबरेशन समोर येते यावर आमची जी कारवाई आहे हे नागरिकांना नक्कीच यावर कॉन्फिडन्स येईल की कोणीही अशा प्रकारचे काही व्हायलेशन्स केला तर पोलीस दल सतर्कतेने त्यावर कारवाई करण्यासाठी पूर्ण कटिबद्ध आहे आणि पूर्ण क्षमतेने कारवाई करते. सर, जे पार्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते का भविष्यात, जे विद्यार्थी मुलं मुली या पार्टीजमध्ये येतात? जे इंडिव्हिज्युअल जे पार्टिसिपेंट्स आहे त्यामध्ये नेहमी आम्ही तशा त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची भूमिका नसते. एक्सेप्ट जिथे त्यांचे ॲक्टिव्ह काही सपोर्ट किंवा पार्टिसिपेशन दिसून आला त्यांच्यावर कारवाई होते. परंतु काही लोकांचे पेरेंट्सला आईवडीलला म्हणजे बोलून काउन्सिलिंग करणे की अशा प्रकारचे त्यांचे मुलीला अशा प्रकारचे इलिगॅलिटी किंवा इलिगल कॉंग्रिगेशन्समध्ये सामील न होऊ देण्यासाठी काही त्यांची पण जबाबदारी आहे, त्यांनी पण त्याच्यावर लक्ष ठेवावे. अर्थात ज्या पद्धतीने क्राईम ब्रांचला ही माहिती मिळाली होती आणि त्याच्यानंतर या पार्टी हाऊस पार्टी जी होती त्या ठिकाणी छापेमारी केली. या पार्टीनंतर सुद्धा एक पार्टीचं प्रोग्राम त्या ठिकाणी होता अशी प्राथमिक माहिती मिळते. अर्थात पोलिसांनी यामध्ये मोठी कारवाई करत बंगला सील केलेला आहे. जवळपास 1 कोटीहून अधिकचा जो डीजे आहे तो त्या ठिकाणी सील केलेला आहे. विदेशी जे दारू आहे ती जवळपास 10 लाख रुपयाची त्या ठिकाणी सील करण्यात आलेली आहे. हुक्केचे पॉट्स देखील त्या ठिकाणी आहे आणि जसं सरांनी सांगितलं की गांजाचा देखील काही प्रमाण त्या ठिकाणी मिळून आलं. अशी ही कारवाई पुण्यामध्ये करण्यात आली. शिक्षणाच्या माहेरघरामध्ये नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न साहजिकच लोकांना पडतोय. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.